जैन मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण पुन्हा सिल्वर बीज आणि गोल्ड बीजचं ॲनालिसिस या ठिकाणी करणार. कारण की तुम्हाला माहीत आहे गोल्ड आणि सिल्वरवरतीच जात आहे आणि गोल्ड आणि सिल्वरमध्ये आपण गुंतवणूक जी करत असतो ती ETF द्वारे करत असतो. मग आत्ताच्या वेळेला ETF आपण खरेदी करू शकतो का? गोल्ड आणि सिल्वरमध्ये करेक्शन आलं तर गोल्ड आणि सिल्वर कोणत्या लेवलपर्यंत येऊ शकतं, तर त्याचा सर्व अभ्यास आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी करणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायचा आहे, व्हिडिओला स्किप करू नका. जर तुम्हाला काही गोष्टी शिकायच्या असतील तर तुम्ही व्हिडिओ स्किप करायचा नसतो, त्याला शेवटपर्यंत बघायचं असतं. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, म्हणजे व्हिडिओला जर पहिल्यांदा बघत असाल, तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि जवळ दिलेलं बेल आयकॉनचं बटन जे असतं त्यावरती पण हिट करायचं आहे, जेणेकरून जे पण व्हिडिओ मी अपलोड करत असतो त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला ताबडतोब मिळत असतं. त्यामुळे तुम्ही बेल आयकॉनला पण नक्की हिट करून घ्यायचं आहे. चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर सुरुवातीला आपण जे ॲनालिसिस करणार ते सिल्वर बीजचे. सिल्वर बीजचं आपण या ठिकाणी ॲनालिसिस करणार. त्यानंतर आपण सिल्वर फ्युचरचा पण चार्ट बघू, त्यानंतर US डॉलर इंडेक्सचा पण चार्ट बघू. कारण जेव्हा आपण सिल्वर बीजचा ॲनालिसिस करत असतो, आपण सिल्वर फ्युचरचा पण चार्ट बघत असतो, आपण त्या सर्व चार्टची एकमेकांसोबत तुलना करत असतो. ठीक आहे ना. तर आत्ताच्या वेळेला ETF जर बघितलं आपण तर 81.50 वरती आहे. सिल्वर बीजची किंमत जर बघितली आत्ताच्या वेळेला आपण 81.55. आणि 4 दिवस झाले, 1 2 3 4 4 दिवस झाले आपल्याला सिल्वर बीज कॉन्सॉलिडेशनमध्ये दिसत आहे. आता हे कॉन्सॉलिडेशनमध्ये जाण्याचं कारण काय? बॉटमपासून सिल्वरने एक खूप मोठी रॅली दिली. इथे पण बघा थोड्या दिवस कॉन्सॉलिडेशनमध्ये गेलेलं होतं, 5 ते 6 दिवस. त्यानंतर पुन्हा इथे सिल्वर बीजने रॅली दिली होती. आता आपण जर ट्रेंड बघितला, इथे आपला काय अप ट्रेंड चालू आहे, आपल्याला सिल्वर बीज वरतीच जाताना दिसतंय. आता सिल्वर बीज वरती केव्हा जात असतं? जेव्हा सिल्वरचे भाव वरती जात असतात तेव्हा. ठीक आहे ना. सिल्वर जेव्हा वरती जाणार तेव्हाच आपलं सिल्वर बीज पण वरती जात असतं. मग आपल्याला सिल्वरमध्ये गुंतवणूक करायची असेल तर आपण ETF द्वारे गुंतवणूक करत असतो, एक्सचेंज ट्रेडेड फंड. आणि गेल्या काही दिवसांपासून सिल्वर खूप चांगली रॅली देत आहे. सर्वांनी बघितलं, सिल्वरचा हाय जर बघितला 86,000 होता. 86,000पर्यंत सिल्वर गेलेलं होतं. मग आपण ETF द्वारे सिल्वरमध्ये गुंतवणूक करून चांगला फायदा या ठिकाणी मिळू शकतो. आणि प्रत्येकाने मिळवला पण असेल, ज्यांनी बॉटमला ETF मध्ये गुंतवणूक केलेली असणार, काहींनी प्रॉफिट पण बुकिंग केलेली असणार आणि काही जण तयारीत असतील खरेदी करण्यासाठी. मग आत्ताची योग्य लेवल असणार का आपल्यासाठी? आता काही जण म्हणणार की मी काय करतो, ह्या लेवलवरती ETF बाय करतो, सिल्वर बीज मी बाय करतो 81.55 वरती. योग्य लेवल आहे का? हे बघा, सिल्वरने एवढी मोठी रॅली दिलेली, इथं ते कॉन्सल्टेशनमध्ये जाताना दिसतंय आपल्याला. प्रोबॅबिलिटी काय असणार या ठिकाणी की ते आपल्या ट्रेंडला कंटिन्यू करेल, थोडंसं कॉन्सल्टेशनमध्ये जाऊ शकतं, पुन्हा एक रॅली या ठिकाणी येऊ शकते, असं पण या ठिकाणी येऊ शकतं. किंवा सिल्वर बीजमध्ये थोडं रिट्रेसमेंट येऊ शकतं, थोडंसं या ठिकाणी रिट्रेसमेंट येऊ शकतं. कारण की प्राईसचा बेव तसाच असतो. इथे पण बघा एक रॅली दिली, थोडंसं कन्सल्टेशनमध्ये गेलं, पुन्हा एक रॅली दिली. तशाच प्रकारची प्राईसची ॲक्टिव्हिटी या ठिकाणी पण होते. पण या ठिकाणी जर रिट्रेसमेंट आलं तर ती आपल्यासाठी पुन्हा काय असणार, एक संधी असणार आहे. मग त्या संधीचा फायदा आपण या ठिकाणी उचलायचा असतो. आता इथे सिल्वर जर खाली आलं तर एक स्ट्रॉंग सपोर्ट कोणता आहे? 76 रुपयांचा. 76 रुपयांची लेवल जर बघितली आपण तर ही स्ट्रॉंग सपोर्ट असणार आहे इथे सिल्वर बीजमध्ये. इथे आल्यानंतर आपण बाय केलंच पाहिजे. आपण या ठिकाणी ETF नक्की बाय करू शकतो. मग टॉपला कसं असतं, तुम्ही जर आत्ताच्या वेळेला क्वांटिटी बाय केल्या, याच्यामध्ये करेक्शन आलं मोठं तर तुम्ही ट्रॅप होत असतात, तिथे तुम्हाला दिसतात निगेटिव्ह रिटर्न, त्या ठिकाणी आपल्याला दिसतात मग निगेटिव्ह रिटर्न. त्यामुळे टॉपला खरेदी करायची नसते. आणि करायची असेल ETF तर तसं भीती नसतेच. जर याच्यामध्ये करेक्शन झालं तर ती आपल्यासाठी पुन्हा संधी असते, आपण तिथे ॲक्युम्युलेशन करू शकतो, आपण त्या ठिकाणी पुन्हा ॲक्युम्युलेशन करू शकतो. म्हणजे टॉपला आपण कमी क्वांटिटी बाय करायची असतात. जेव्हा आपल्याला सिल्वर बीज खाली मिळत असतं, एक चांगल्या लेवलला जेव्हा आपल्याला ते मिळतं, तेव्हा आपण त्याला पुन्हा टॉपअप करू शकतो. म्हणजे काही क्वांटिटी आपण त्यामध्ये पुन्हा ॲड करू शकतो, तिथे भीती नसते. दोन्ही प्रकारे आपण इथे प्लॅन करू शकतो की टॉपला आहे, मला वाटतं वरती जाऊ शकतं सिल्वर बीज, मग मी काय करणार, छोट्या क्वांटिटी बाय करणार. किंवा मला जर भीती वाटते, टॉपला आहे, मी ट्रॅप होऊ शकतो, मग आपण काय केलं पाहिजे, रिट्रेसमेंटची वाट बघितली पाहिजे. यामध्ये थोडंसं रिट्रेसमेंट येत असेल, थोडंसं करेक्शन येत असेल तर मग आपण इथे बाय करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. समजलं. मग आपल्यासाठी लेवल जे असणार 76 रुपयांची. आणि इथून जर ETF वरती गेला करंट मार्केट प्राईसपासून जर ETF वरती गेला तर कुठपर्यंत जाऊ शकतो, जवळजवळ 85 ते 86 पर्यंत. हे टार्गेट आपल्याला सिल्वर बीजमध्ये मिळू शकतं येणाऱ्या दिवसांमध्ये.
येणाऱ्या दिवसांमध्ये ETF 85 ते 86 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. वरती तसा हर्डल कोणताच नाही आहे, ठीक आहे. पण एक कॅल्क्युलेशन पॉईंटचं त्यावरून निघणारा रेजिस्टन्स म्हणजे 85 ते 86 रुपयांचा. त्यामुळे आपल्याला जेव्हा पण काम करायचं असतं ETFमध्ये पण लेवल तर नक्की बघितल्याच पाहिजे. ETF कुठून कुठपर्यंत गेलेलं आहे, बॉटमपासून एवढी रॅली दिलेली, किती करेक्शन त्यामध्ये व्हायला पाहिजे, त्याचं कॅल्क्युलेशन तुम्ही नक्की केलं पाहिजे. ते कॅल्क्युलेशन करून आपण मग त्यामध्ये बाय साईडला जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या लेवल तर आपण बघितलेल्या होत्या ETFच्या बाबतीत. आता आपण काय करूया, फ्युचरचा चार्ट बघू, सिल्वर फ्युचरचा. तिथे काय होतं आहे त्यावरून आपण एक अंदाज इथे लावू शकतो. तर मी सिल्वर फ्युचरचा चार्ट ओपन करतो. आता मी जो चार्ट ओपन केलेला आहे ठिकाणी तो चार्ट आहे सिल्वर फ्युचरचा. सिल्वर फ्युचरचा चार्ट मी या ठिकाणी ओपन केलेला आहे आणि इथे फ्युचरमध्ये जर प्राईस बघितली आपण ती होती 86,126ची, म्हणजे सिल्वर इथपर्यंत गेलेलं होतं 86,000पर्यंत. पण रात्रीमध्येच त्यामध्ये मोठी प्रॉफिट बुकिंग झालेली होती, सिल्वर खाली आलेलं होतं. त्यामुळे आपल्याला एक अशी निगेटिव्ह कॅन्डल या ठिकाणी बनताना दिसते, तिला मोठी शॅडो बनली. त्यानंतर बघा हे 1 2 3 4 5 पाचवा दिवस आजचा आपल्याला सिल्वर या ठिकाणी कॉन्सॉलिडेशनमध्ये जाताना दिसतं आहे, एकाच रेंजमध्ये दिसतं आहे आपल्याला. मग एक प्रकारे बघा सिल्वर वरती गेलं. चार्टला थोडं छोटं करून घेतो म्हणजे तुम्हाला समजायला थोडं सोपं होईल, प्राईसचा बिहेव तुम्हाला समजेल या ठिकाणी. इथे सिल्वर वरती गेलं, थोडंसं इथे कॉन्सल्टेशनमध्ये गेलेलं होतं. प्राईसचा असाच बिहेव असतो, एक जेव्हा रॅली देत असतं एक तर ते कॉन्सल्टेशनमध्ये जाणार किंवा त्यामध्ये थोडंसं रिट्रेसमेंट होणार, तशा प्रकारची ॲक्टिव्हिटी होत असते. आणि इथे पण तशाच प्रकारची सेलिंग आली होती बघा, ठीक आहे. इथे पण तशाच प्रकारची सेलिंग आली होती, बाईंग झाली, पुन्हा सेलिंग पण आलेली होती. पण नंतरची जी रॅली दिली इथे सिल्वरने जबरदस्त रॅली होती. इथे पण तशाच प्रकारची प्राईसची ॲक्टिव्हिटी झाली, इथे पण एक निगेटिव्ह कॅन्डल बनली, ठीक आहे. आणि इथं पण आपल्याला सिल्वर कॉन्सॉलिडेशनमध्ये जाताना दिसतं आहे. मग आपण इथे ट्रेंडला फॉलो करत असतो, आपल्याला जायचं असतं ट्रेंडनुसार. काही महत्त्वाचे लेवल असतात त्या ब्रेक झाल्यानंतर आपण म्हणू शकतो की सिल्वरमध्ये या ठिकाणी सेलिंग येते, समजतंय ना. मग तशाच प्रकारची ॲक्टिव्हिटी आत्ता होते बघा. इथं आपल्याला सिल्वर कॉन्सॉलिडेशनमध्ये जाताना दिसतंय. आताच्या वेळेला पण दिसेल तुम्हाला ही कॅन्डल थोडीशी निगेटिव्ह होताना दिसते. तर इथे काय संध्याकाळच्या वेळेला जवळजवळ 7 वाजेच्या आसपास फ्लक्च्युएशन जास्त होत असतं सिल्वरमध्ये, लक्षात घ्यायचं आहे. आता तुम्हाला आता सिल्वर फ्युचर बघा 82,800वरती दिसतंय तुम्हाला, आणि हा सपोर्ट आहे 83,000चा, की या लेवलच्या खाली क्लोज देत आहे का सिल्वर. देत असेल तर इथे सिल्वर निगेटिव्ह होऊ शकतं, इथे सिल्वर निगेटिव्ह होऊ शकतं. निगेटिव्ह झालं तर नंतरचा सपोर्ट कोणता असणार मग सिल्वरसाठी, तर जवळजवळ 80,700चा हा एक पहिला सपोर्ट असेल. मग हे करेक्शन चांगलं असणार आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. प्राईजला समजण्याचा प्रयत्न करा, सर्व काही प्राईजवरती असतं. या लेवलपर्यंत आलं, इथे जर सपोर्ट नाही घेतला सिल्वरने, समजा कंटिन्युअसली इथून खाली आलं, एक कन्सल्टेशनमध्ये गेलं, खाली आलं, खाली आल्यानंतर हा पण सपोर्ट जर ब्रेक केला, नंतरचा सपोर्ट कोणता असणार तर 78,243चा. ही लेवल जे असणार सिल्वरमध्ये दुसरा सपोर्ट असणार आहे. मग हे चांगल्या प्रकारचं करेक्शन इथे सिल्वरमध्ये होऊन जाणार. मग इथपर्यंत जर आपलं सिल्वर आलं तर आपल्याला तिकडे 76 रुपयांचे लेवल बघायला मिळू शकतात. कुठे ETFमध्ये सिल्वर बीजमध्ये, सिल्वर बीजमध्ये आपल्याला 76 रुपयांचे लेवल बघायला मिळतील. आत्ताच्या वेळेला जवळजवळ 83,000च्या आसपास आहे सिल्वर. 78,000 आलं म्हणजे मग इथे जवळजवळ 5,000 रुपयांचं करेक्शन सिल्वरमध्ये होऊ शकतं. आणि काही जास्त नाही आहे सिल्वरसाठी, हे खूप व्हॉलेटाईल असतं. सिल्वर जे आहेत ना खूप व्हॉलेटाईल असतं. एका दिवसाला ते 3,000 रुपयांनी वरती पण जातं आणि खाली पण येत असतं. मग एका दिवसाला 3,000, एका दिवसाला 1,000, एका दिवसाला 2,000 असं जर आलं मग ते असंच 5,000 6,000 पॉईंटनी खाली पण येऊन जाणार, ठीक आहे. व्हॉलेटिलिटी खूप असते त्याच्यामध्ये. मग इथपर्यंत जर येत असेल सिल्वर तर आपल्यासाठी पुन्हा चांगली संधी असणार की तिथे आपण काय करू शकतो, मग ETFमध्ये ॲक्युमुलेशन करू शकतो, सिल्वर बीज बाय करू शकतो. ही लेवल महत्त्वाची असणार आहे. तुम्हाला आत्ता कॅन्डल इथे निगेटिव्ह बनताना दिसते, या सपोर्टला ब्रेक करताना दिसते. पण संध्याकाळच्या वेळेला असं पण होऊ शकतं, रात्रीच्या वेळेला असं पण होऊ शकतं ही कॅन्डल रिव्हर्स होऊन जाते इथे ताबडतोब. या कॅन्डलला अशी शॅडो बनवून जाते ताबडतोब इथे, कारण की ही महत्त्वाची लेवल आहे. इथं बाईंग पण येऊ शकते, पुन्हा होत असतं बहुतेक वेळेला असं. पण या सपोर्टला जर इथे ब्रेक करत असेल प्राईस तर आपण म्हणू शकतो की सिल्वरमध्ये थोडी प्रॉफिट बुकिंग येऊ शकते. मग प्रॉफिट बुकिंग म्हणजे काय, थोडी सेलिंग या ठिकाणी वाढू शकते सिल्वरमध्ये. पण एवढं इझिली खाली येणार नाही मित्रांनो, लक्षात घ्या. कारण की लोकांचा इंटरेस्ट जो आहे ना बाईंगकडे, बाय साईडला जास्त आहे सिल्वर आणि गोल्डमध्ये, त्यामुळे एवढं लवकर निगेटिव्ह होईल असं वाटत नाही, ठीक आहे ना. आपल्याला जसं चार्टवरती दिसेल प्राईज ॲक्शननुसार आपण इथे काम करण्याचा प्रयत्न करणार. सिल्वरमध्ये ॲग्रेसिव्हली जाणार पण नाही आपण. कोणी म्हणत असेल ना की इथे हे कॉन्सल्टेशनमध्ये जातं आहे, याचा ब्रेकआउटच मिळणार, मी बायच करून बसतो, नाही. आपण आपल्या
प्लॅननुसार चालायचं आहे. मला जे चार्टवरती दिसतं त्याप्रमाणे मी चालणार. जरी ते हा सपोर्ट ब्रेक होत असेल तर आपण वेट, इथे वाट बघणार आपण खाली येण्याची. खाली आलं की मग आपण बाय करण्याचा प्रयत्न करणार. काही वेळेला असं होत असतं, बहुतेक जण अर्ली एंट्री घेत असतात आणि ते ट्रॅप होत असतात मग इथे. त्यामुळे या गोष्टींचं चार्टवरती नक्की ऑब्झर्वेशन करायचं असतं. सिल्वरमध्ये रेजिस्टन्स कोणता असणार आहे? वरचा 86,126चा हा एक रेजिस्टन्स आहे, तिथपर्यंत जाऊ शकतं. आणि येणाऱ्या दिवसांमध्ये 90,000 या लेवल पण येऊ शकतात सिल्वरमध्ये, सांगता येत नाही. जशी बाईंग होते नाही ते त्यानुसार जर आपण बघितलं तर एवढ्या लेवल आपल्याला इझिली मिळू शकतात. जर 3-3, 4-4 हजार पॉईंटची रॅली जर सिल्वरमध्ये आली तर सिल्वर 90,000पर्यंत पण जाऊ शकतं. समजतं आहे ना? तर या गोष्टींचा अभ्यास आपल्याला चार्टवरती करायचा असतो. त्यानंतर आपण आता US$ इंडेक्ससोबत तुलना करूया सिल्वरची. मी आता US$ इंडेक्सचा चार्ट ओपन करतो. आता इथं तुम्हाला US$ इंडेक्स पण वरती जाताना दिसणार आणि मी तुम्हाला खूप वेळेला दाखवून दिलेलं आहे की US$ इंडेक्स आणि सिल्वर एक दुसऱ्यांच्या अपोजिट असतात. पण ह्या वेळेला थोडं वेगळं काही होतं आहे. तुम्ही बघताय ना, ह्या लेवलपासून आपण इथे पण ॲनालिसिस केलेलं होतं बघा. ही जी रॅली होती US$ इंडेक्सची, US$ इंडेक्स पण वरती जात होतं आणि तिकडे सिल्वर पण वरती जात होतं. हे तुम्ही सर्वांनी बघितलेलं असणार. एकाच वेळेला सिल्वरचे भाव पण वरती जात आहे आणि US$ इंडेक्स पण वरती जात आहे. शक्यतो असं होत नसतं, पण एकाच वेळेला दोन्ही वरती जात आहे. म्हणजे हे बघा, या गोष्टींचा विचार करा, थोडा अभ्यास करण्यासारखा असतं त्या गोष्टी. इक्विटी मार्केट वरतीच, मोठं करेक्शन नाही आहे, ते पण वरतीच जात आहे. US$ इंडेक्स ते पण वरतीच जात आहे. सिल्वर ऑब्लिक गोल्ड हे पण वरतीच जात आहे. मग काही वेळेला असं पण होऊ शकतं की US$ इंडेक्सवरती, इक्विटी मार्केटवरती आणि गोल्ड सिल्वर पण वरती. इथे पण आपल्याला काय एक ब्रेकआउट बघायला मिळतो आहे आणि इथे रिटेस्ट करून प्राईस वरती जाताना दिसते आपल्याला आणि तिकडे सिल्वर आणि गोल्ड पॉज घेताना दिसतं आहे. ठीक आहे. आता हा जर सपोर्ट तुटला समजा, इथे जर US$ इंडेक्समध्ये पुन्हा सेलिंग जर झाली, आलं खाली ते, इथून US$ इंडेक्स जर खाली आलं तर आपल्याला सिल्वर पुन्हा वरती जाताना दिसू शकतं. कारण की सिल्वर आणि गोल्डमध्ये खूप बाईंग होते मित्रांनो. तुम्हाला गोल्डबद्दल पण मी सांगतो. सिल्वर नक्की 90,000च्या लेवल इथे गाठू शकतं. मग 90,000च्या लेवल सिल्वरमध्ये आपल्याला मिळू शकतात. समजतंय ना? हे बघत चालायचं आहे. या गोष्टींचा अभ्यास असला पाहिजे आपल्याला आणि आपण एकाच गोष्टीचा अभ्यास करायचा नसतो, तिला रिलेट करायचं असतं दुसऱ्यासोबत. जसं मी मी इथे सिल्वरची तुलना करत असतो US$ इंडेक्ससोबत, कारण की खूप वेळेला मला असं जाणवलं आहे की हे एक दुसऱ्यांच्या अपोजिट असतात, पण काही वेळेला ते एकाच दिशेने जातात, जसं आत्ताच्या वेळेला होतं आहे. तर आपण हे US$ इंडेक्स पण बघितलं, वरती जाताना दिसतं आहे आपल्याला. आता त्यानंतर आपण गोल्ड बीजचा चार्ट बघूया. गोल्ड बीजचं ॲनालिसिस आपण करू. आता गोल्ड सर्वांना माहिती आहे वरतीच जात आहे. एक तर दोन देशांमध्ये जेव्हा युद्ध चालतं त्याचा परिणाम इकडे गोल्ड सिल्वरवरती होत असतो, कारण की कमोडिटीचे भाव जे असतात वाढत असतात. मेटल कमोडिटी जेव्हा पण अशी युद्धजन्य परिस्थिती निर्माण होत असते, मेटलचे भाव वाढत असतात, मेटल कमोडिटीचे भाव वाढत असतात, त्यामध्ये गोल्ड आणि सिल्वर येत असतं. त्यांचे भाव आपल्याला नेहमी वाढताना दिसतात, गोल्ड आणि सिल्वरचे. बघा, गोल्डने किती हाय बनवलेलं होतं, खूप वरती गेलेलं होतं, सिल्वर वरती गेलेलं होतं. त्यानंतर सेंट्रल बँका, प्रत्येक देशाची एक सेंट्रल बँक असते. जसं आपल्या भारताची RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. ठीक आहे. अमेरिकेची फेड, चायनाची पण असते एक रिझर्व्ह बँक. तर ह्या सेंट्रल बँका काय करताय? गोल्डची खरेदी करताय म्हणजे काय होतं? गोल्डचं डिमांड जास्त वाढतं आहे आणि ज्या ठिकाणी डिमांड जास्त वाढणार त्या ठिकाणी किमती वाढणार. लक्षात घ्या, किमती वाढणार. मग आपल्याला तेच होताना दिसतंय. इथं गोल्ड आणि सिल्वरचं डिमांड वाढतं आहे, त्यामुळे आपल्याला भाव वरती जाताना दिसत आहे. आता बहुतेक जण म्हणतात ना की गोल्ड एवढं महाग झालेलं आहे, 72,000 73,000 कोण खरेदी करणार? खरेदी होते त्यामुळे तर त्याचे भाव वरती जात आहे, नाही तर आपोआप थोडंच जाणार आहे वरती, ते नाही जाऊ शकत. त्याच्यामध्ये बाईंग होते, गोल्डमध्ये बाईंग होते, त्यामुळे त्याचे भाव वरती जाताना दिसत आहे आपल्याला आणि ते जाणार, अजून पण जाणार. ठीक आहे. गोल्ड आणि सिल्वरचे भाव अजून पण वरती जाऊ शकतात. तर इथे आपल्याला गोल्ड बीजची जी प्राईस दिसते ना 62.24 वरती आजच्या दिवशी गोल्ड बीजने क्लोज दिलेला आहे आणि तो पण हायवरती आहे. हे गोल्ड बीज पण हायवरती आहे आणि ते अजून वरती जाऊ शकतं मित्रांनो. याला मी खूप खाली असताना ट्रॅक करतो आहे. इथे खूप वेळ याने घालवला पण होता कॉन्सल्टेशनमध्ये आणि ही जी रॅली दिली त्याने खूप मोठी रॅली. मी गोल्ड आणि सिल्वरला खूप दिवसांपासून ट्रॅक करतो, त्यांच्या किमती ट्रॅक करत असतो सारख्या. याच्यामध्ये
निगेटिव्ह रिटर्न कोणाचे येऊ शकत नाही. ज्याला बाय ऑन डिप जमलं, बाय ऑन डीपमध्ये खरेदी करायचं ज्यांना जमलं योग्य लेवलला, ते गोल्ड आणि सिल्वरमध्ये कधी निगेटिव्ह जाऊ शकत नाही. कारण की गोल्ड आणि सिल्वर असं असतं मित्रांनो, एक सेफ साधन असतं पैसा बनवण्याचं लाँग टर्मसाठी. आपण याच्यामध्ये स्विंग ट्रेडिंग पण करू शकतो आणि लाँग टर्मसाठी पण. आपल्याला माहिती आहे गोल्ड आणि सिल्वरचे भाव वाढत राहणार, ते वरतीच जाणार आहे. जरी डीप मिळाला तर ती आपल्यासाठी नक्की बाईंगचीच संधी असते. तुम्ही 10 ते 15 वर्षांपूर्वी बघा की गोल्ड आणि सिल्वरचे भाव काय होते आणि आत्ताच्या वेळेला काय, ते कमी जास्त पण होत असतात, पण जातं शेवटी वरतीच. मग ते डीपमध्ये आपण इथे खरेदी करू शकतो यांची ETF द्वारे. फिजिकल गोल्डमध्ये तुम्हाला माहिती आहे फायदा काही नसतो. मेकिंग चार्जेस, GST, किती पैसा आपल्याला त्या ठिकाणी द्यावा लागतो. त्यानंतर जेव्हा आपल्याला त्याला विकायचं असतं, घट पण धरली जाते त्यामध्ये, मग अजून अडचणी येत असतात. मग त्यापेक्षा आपण इथे ETF गुंतवणूक करू शकतो. अजून दुसरा पर्याय असतो तुमच्याजवळ गोल्डमध्ये गुंतवणूक करण्याचा, सोवरेन गोल्ड बॉन्ड. ते पण चांगलं असतं, त्याच्यामध्ये पण तुम्ही लाँग टर्मसाठी गुंतवणूक करू शकतात. HGBमध्ये RBIची सिरीज येत असते, त्यामध्ये पण तुम्ही ते HGBला बाय करू शकतात. गोल्ड बॉन्ड असतात ते, आणि लोकांचा इंटरेस्ट या ठिकाणी वाढत चाललेला आहे. गोल्ड बॉन्ड ETF असतात, त्यांच्यामध्ये खरेदी जास्त होताना दिसते आपल्याला. फिजिकल गोल्ड काय फक्त आता लग्नाचं सीझन असतं बघा, त्यामध्ये जास्त आपल्याला खरेदी होताना दिसते. आता लग्नाचं सीझन म्हटलं की त्या ठिकाणी मग दागिन्यांची खरेदी तर होणारच आहे, तोच एक सीझन फक्त. पण आजकाल प्रत्येक व्यक्ती काय करते, HGB आणि ETFची निवड करते. याच्यामध्ये पण थोडासा आपल्याला डीप जर मिळाला समजा 58 ते 60 रुपयांपर्यंत, तर इथे पण आपण खरेदी करू शकतो. पण तो डीप येणार नाही मित्रांनो, कारण की डीप येतो तर जशी बाईंग पण येते. जसं आजच्या दिवशी बघा ही कॅन्डल तुम्हाला रिव्हर्स होताना दिसते वरती, म्हणजे जसं खाली येतं तसं त्याच्यामध्ये बाईंग होत जाते. कोणतंही मोठं करेक्शन नाही आहे. मग आपल्याला इथे ॲक्युमुलेशन करता येऊ शकतं की मला जर इथे 50,000 रुपयांची गुंतवणूक करायची, प्रत्येकाचा इन्कम सोर्स वेगळा असतो, पैसा कमी जास्त असणार, कोणाजवळ 10,000 रुपये पण असू शकतात. मग त्याचं काम काय बनतं की मी टॉपला इथे कमी गुंतवणूक केली पाहिजे, 2,000 रुपये गुंतवले पाहिजे. थोडं खाली येतं आहे इथं 3,000 रुपये गुंतवले पाहिजे, आणि एक मोठा डीप मिळत असेल तर मी 5,000 रुपये गुंतवले पाहिजे. असा आपला प्लॅन असला पाहिजे. या ठिकाणी प्लॅन करायचा असतो, गुंतवणुकीमध्ये पण आपण प्लॅन नक्की करायचा असतो मित्रांनो. एकाच वेळेला मोठा फंड जो असतो ना मार्केटमध्ये कधी लावायचा नसतो, समजलं ना. आत्ता जी लेवल आहे इथे आपण थोड्या क्वांटिटी घेऊ शकतो, कारण की वरती किती जाईल सांगता येत नाही. जर डीप मिळाला 58 ते 60 रुपयांच्या आसपास, तर ती आपल्यासाठी मग इथे बाईंगची संधी असणार. मग आपण इथे बाय करू शकतो. आता मी म्हणतो की आत्ता 62 रुपयाला आहे गोल्ड पीस, ते 54 रुपये या सपोर्टपर्यंत येईल, तर येऊ शकत नाही. ते ताबडतोब येऊ शकत नाही. किती मी म्हटलं की इथपर्यंत आलं पाहिजे. हे करेक्शन बघा किती टक्क्यांचं होणार, मी तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवतो. एवढं मोठं करेक्शन तर शक्यच नाही आहे. शेवटी व्हायला काही पण होऊ शकतं, पण शक्य नाही आहे ते की ह्या सपोर्टपर्यंत येऊ शकतं. ते 11-12% करेक्शन मला तरी वाटत नाही होईल गोल्डमध्ये. झालं तर 2-4% होऊ शकतं करेक्शन फक्त. ठीक आहे, मग आपण इथे गोल्ड बीज जे असतात त्यांना पण थोड्या थोड्या प्रमाणात ॲक्युमुलेट केलं पाहिजे. ठीक आहे, तर ह्या काही लेवल होत्या गोल्ड बीजच्या. तुम्हाला मी गोल्ड बीजचा फ्युचरचा पण चार्ट दाखवतो. हा गोल्ड फ्युचरचा मी चार्ट ओपन केलेला बघा. इथून ब्रेकआउट दिला होता गोल्डने, हे दिसतंय इथे ब्रेकआउट दिला. ब्रेकआउट नंतर ही मस्त रॅली दिली बघा, कंटिन्युअसली वरतीच जात आहे, कोणतंही मोठं करेक्शन नाही. आणि इथे पण आपल्याला गोल्ड 4 दिवस झाले कॉन्सल्टेशनमध्ये जाताना दिसतंय. इथे 1 2 3 4 हे 4 दिवस झाले गोल्ड इथे आपल्याला कॉन्सल्टेशनमध्ये जाताना दिसतंय. 72,450 ते 500च्या आसपास आपल्याला इथे ते कॉन्सल्टेशनमध्ये जाताना दिसतंय. बघायचं आहे आपल्याला आता इथे ते कंटिन्युएशन करू शकतं का. पण जो पण डीप मिळेल याच्यामध्ये ना, ती नक्की बाईंगची संधी, बाय करण्याची संधी असेल आपल्यासाठी. त्यानंतर गोल्ड आणि सिल्वरचे काही फंडामेंटल असतात, ते फंडामेंटल पण बघायचे असतात. तुम्ही म्हणणार मग आता याचे फंडामेंटल कोणते, जसं आपण स्टॉकला खरेदी करतो त्याच्या आपण फंडामेंटल PE रेशो वगैरे, याचा PE रेशो वगैरे नाही. काही गोष्टी असतात त्या आपल्या गोल्ड आणि सिल्वरवरती इम्पॅक्ट करत असतात. कोणकोणत्या असतात, एक तर हे जे 2 देशांमध्ये युद्ध चालतं ती एक गोष्ट झाली. त्यानंतर सेंट्रल बँका ज्या आहेत सिल्वरची बाईंग करत चाललेल्या आहेत. त्यानंतर रेट कट, इंटरेस्ट रेट, त्यांचा पण परिणाम जो असतो गोल्ड सिल्वरवरती होत असतो. या सर्व गोष्टी एकत्रित असतात मित्रांनो. डॉलरचे भाव वाढणे, डॉलरचे भाव वाढल्यावरती इकडे कमोडिटीवरती पण त्याचा इफेक्ट पडत असतो. सर्व गोष्टी आहे. तर माझ्या मते तुम्हाला चांगल्या प्रकारे या ठिकाणी समजलेलं असेल. आपण प्रत्येक गोष्टीची तुलना या ठिकाणी केली. गोल्ड सिल्वर बघितलं आपण, त्यांचे फ्युचरचे चार्ट बघितले, त्यानंतर आपण डॉलर इंडेक्ससोबत तुलना केली.
कशा प्रकारे डॉलर इंडेक्सवरती जातं आहे, तर त्याचा परिणाम इकडे सिल्वर आणि गोल्डवरती कशा प्रकारे होऊ शकतो हे पण आपण बघितलं आणि लेवल पण तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलेले असतील. आता इथून पुढे प्लॅन तुम्ही तुमच्या लेवलनुसार करायचं असतं. आपलं स्वतःचं पण ॲनालिसिस असलं पाहिजे. आपला स्वतःचा पैसा आहे तर आपलं स्वतःचं ॲनालिसिस असलं पाहिजे की मला कोणत्या लेवलला जास्त खरेदी करायची, कोणत्या लेवलला कमी खरेदी करायची. हा आपला प्लॅन नक्की मार्केटमध्ये असलाच पाहिजे. त्यानुसार काम करायचं. मनी मॅनेजमेंट तुमच्याजवळ असलं पाहिजे. मला किती पैसा या ठिकाणी लावायचा, किती फंड मला गुंतवायचा, हा प्लॅन पण तुम्हाला करता आला पाहिजे. तर माझ्या मते सर्वांना हा व्हिडिओ नक्की आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो आणि व्हिडिओला कॉमेंट पण करायचं आहे आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करायचं आहे. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.